वेदांतातील ग्रंथ श्रवण करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. विनायकं गुरुनौमि साखरे नाम विश्रुतं येषांचरण सान्निध्या जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वंदे भवबंधविमुक्तये. जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणी आणि जाणी त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेरी तैशीची. जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय ज्याचे करते ध्यान त्याची बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजचे माझे होतसे. ज्याच्या अज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्मीचे असे. पुण्य पुरुष सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम. तो मीच्याय आत्मा आप्त काम तरी नमन कोणा करावे म्या. पूर्व पक्षाच्या मताने कार्याध्यासाचा असंभव हा विचार आपण पाहिला. तेव्हा कार्याध्यास होण्याकरता काय सामुग्री लागते त्या सामुग्रीचाही विचार झाला. आता कार्याध्यास असंभव कसा आहे तसं त्याचं मत आहे. कारण अध्यास सुद्धा असंभवच आहे. दोन अध्यास सांगितले, एक कार्याध्यास दुसरा कारणाध्यास. तेव्हा कार्याध्यास सुद्धा असंभव असं घडू शकत नाही असं त्याचं मत आहे. त्याचप्रमाणे तो म्हणतो कारणाध्यास सुद्धा असंभव आहे, तो सुद्धा असंभव आहे. आता ज्याप्रमाणे सर्पाध्यास होण्यास अधिष्ठान रज्जूचे अज्ञान असते, बरोबर इथूनच आहे ना, कवरून आहे इथूनच की. ज्याप्रमाणे सर्पाध्यास होण्यास अधिष्ठान रज्जूचे अज्ञान असते आणि त्या अज्ञानाचे कार्य सर्प होतो, त्याप्रमाणे आत्म्यावर बंधाचा अध्यास होण्यास आत्मस्वरूपाचे अज्ञान असले पाहिजे. म्हणजे त्या अज्ञानाचे कार्य अहंकारादी बंधाचा अध्यास घडेल. यात अधिष्ठानाचे अज्ञान हे कारण असून तेही अध्यस्त आहे म्हणून त्यास कारणाध्यास म्हणतात. अध्यास म्हणजे भ्रम. कारणाविषयी असलेलं अज्ञान, बरं का, कारणाविषयी असलेलं अज्ञान म्हणजे किंवा अज्ञानाला कारण म्हटलेलं आहे. आता ज्यावेळी सर्पाचा भ्रम कधी होतो, दोरीचं ज्ञान नसल्यामुळं, दोरीच्या अज्ञानामुळं सर्प दोरी जर कळलं तर सर्पाचा भ्रम होणारच नाही ना. दोरीचं रूप ज्ञान झालं नाही म्हणजे अज्ञान. म्हणजे सर्पाध्यास होण्याकरता दोरीचं अज्ञान हे त्याचं कारण आहे. दोरीचं अज्ञान हे त्याचं कारण आहे. ते दोरीचं आपल्याला अज्ञानामुळं जर दोरी जर दिसली असते तर आपल्याला सर्पाचा अध्यास झाला नसता. ज्यार्थी सर्पाध्यास झाला त्यार्थी दोरीचं ज्ञान झालेलं नाही. म्हणजे सर्पाचा अध्यास दोरीवरती होण्याकरता दोरीचं अज्ञान हे कारण आहे. दोरीचं अज्ञान हे कारण आहे. तसं आपल्याला म्हणजे सर्प हा त्याचं कार्य झालं आणि अज्ञान हे त्याचं कारण झालं. अज्ञानाचे कार्य सर्प होतो. त्याच पद्धतीने आत्म्यावर बंधाचा अध्यास होण्यास आत्मस्वरूपाचे अज्ञान असले पाहिजे. दोरीच्या अज्ञानामुळं जसा सर्प भासला तसं आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं आपल्याला बंध भासला. बरोबर आहे. दोन्हीकडे सारखंच. अज्ञानामुळं अज्ञानाचं कार्य बंधन, त्याचं स्वरूप काय, अहंकारादी बंधाचा अध्यास घडेल. यात अधिष्ठानाचे अज्ञान हे कारण असून तेही अध्यस्त आहे
म्हणून त्यास कारणाध्यास म्हणतात. काय म्हणजे ज्याचं ज्ञान असायला पाहिजे त्याचं ज्ञान नसल्यामुळं हा कारणाध्यास. हो ते कारण असल्यामुळे याला कारण. हो. आपल्याला प्रपंच सत्य का वाटतो? अज्ञान. तेच कारण सांगितलं ना. त्यालाच बंद म्हटलं, ते अहंकार आधी त्यालाच बंद म्हटलेलं आहे. जगताला सत्य म्हणणं हाच बंद हो. देहाला सत्य म्हणणं हाच बंद. दिसणारा पसारा प्रपंच याला सत्य म्हणणं हाच बंद. कशामुळे आपल्याला सत्य वाटायला लागला? स्वस्वरूपाचं अज्ञान. स्वस्वरूपाचं अज्ञान म्हणजे अधिष्ठानाचे अज्ञान. म्हणजे अध्यस्त पदार्थाला अधिष्ठान काहीतरी असावं लागतं. अधिष्ठानाशिवाय अध्यस्त पदार्थाची प्रतीती येत नाही बरं का. किंवा अध्यस्त पदार्थ अधिष्ठानाशिवाय राहू शकत नाही असा नेम आहे. स्वतंत्र सत्ता नाही आहे. संपूर्ण जगताला स्वतंत्र सत्ता नाही आहे. म्हणजे जगत हे अध्यस्त आहे आणि ब्रह्म हे अधिष्ठान आहे. तसं इथं स्वरूपाच्या दृष्टीने वर्णन केले. आत्मस्वरूप हे अधिष्ठान आहे, पण त्याचं अज्ञान आहे. अधिष्ठानाचे अज्ञान हे कारण झाले असून तेही अध्यस्त आहे. म्हणजे कारण हे अध्यस्तच आहे. स्वरूपावरती आपल्याला स्वरूपाचं अज्ञान असणं हे त्याचं कारण जरी असलं तरी ते शेवटी अध्यस्तच आहे. तेही अध्यस्त आहे म्हणून त्यास कारणाध्यास म्हणतात. आणि त्या अध्यस्त अज्ञानाचे कार्य अहंकारादी बंध त्यास कार्याध्यास म्हणतात. कारणाध्यास कशाला म्हणतात आणि कार्याध्यास कशाला म्हणतात? दोन्हीची व्याख्या सांगितली. कारणाविषयी अज्ञान असणं कारणाध्यास आणि कार्याविषयी अज्ञान असणं याला कार्याध्यास. सोपं आहे. दोन्हीकडे अज्ञान सारखंच आहे. एकदा कारणाविषयी अज्ञान आणि एकदा कार्याविषयी अज्ञान. कार्याविषयी अज्ञान असतं त्याला कार्याध्यास म्हणतात आणि कारणाविषयी अज्ञान असतं त्याला कारणाध्यास म्हणतात. कार्याध्यासाला काय सामुग्री लागते व त्या सामुग्रीचा बंधाचे अध्यासाविषयी अभाव कसा आहे हे वर सांगितलेच आहे. आता कार्याध्यासाचे कारण हे आत्मस्वरूपाचे अज्ञान ते आत्म्याच्या ठिकाणी कसे संभवनीय नाही हेही दाखवतो. जसं आपण कार्याध्यास घडण्याकरता काय सामुग्री लागते याचा विचार केला, तसा आता कारणाचा अध्यास होण्याकरता सुद्धा काय सामुग्री लागते काय याचाही विचार करू आपण बरं का. ते सुद्धा असंभवनीय आहे. म्हणून कारणाध्यासाचा असंभव. रज्जूवर सर्प किंवा शुक्तीवर रजत दृष्टांतामध्ये अधिष्ठान रज्जूचे किंवा शुक्तीचे सामान्य ज्ञान असून विशेष रूपाचे अज्ञान असले पाहिजे. स्पष्ट प्रकाशात रज्जू असेल किंवा निबिड अंधकारात रज्जू असेल तर सर्पाचा भ्रम होणार नाही. नेम काय? दोन दृष्टांत हे वेदांतशास्त्रातले दृष्टांत काही प्रसिद्ध आहेत बरं का. एक रज्जूचा, शुक्ती रजताचा, तानुपुरुषाचा हे प्रसिद्ध आहे दृष्टांत. त्या दृष्टांना धरूनच विचार मांडलेला आहे. रज्जू सर्प किंवा शुक्ती रजत हा दृष्टांत. या दृष्टांतामध्ये अधिष्ठान रज्जूचे सर्पाला सर्प भासला दोरीवरती, त्या सर्पाला अधिष्ठान काय? रज्जू म्हणजे दोरी. बरोबर आहे ना. आणि शुक्तीचे सामान्य ज्ञान असून विशेष रूपाचे अज्ञान असले पाहिजे. म्हणजे त्यात दोन भाव सांगितलेत. एक
सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञान. सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञान. रज्जूचे किंवा शुक्तीचे, दोन्हीकडचा कुठलाही तो विचार घ्या. रज्जू असेल किंवा शुक्ती असेल, सामान्य ज्ञान म्हणजे पूर्ण ज्ञान त्याचं नाही. इथं काहीतरी पडलेलं आहे, सामान्य ज्ञान. हे सामान्य ज्ञान असून विशेष रूपाचे अज्ञान. सामान्य आणि विशेष. सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान. इथं काहीतरी पडलेलं आहे, हे सामान्य ज्ञान. पण दोरीच्या विषयी मात्र पूर्ण अज्ञान आहे विशेष रूपाने. लांब काहीतरी पडले हे सामान्य ज्ञान झालं हो. रज्जूचं आपल्याला हे ज्ञान आहे, रज्जूचं किंवा शुक्तीचं सामान्य ज्ञान आहे आपल्याला, पूर्ण ज्ञान तिथं नाही आहे. पूर्ण ज्ञान नाही आहे. म्हणून रज्जूचे किंवा शुक्तीचे सामान्य ज्ञान असून विशेष रूपाचे अज्ञान असले पाहिजे, तर भ्रम होतोय बरं का. तर भ्रम होतो. कसा होतो त्यांनी ते पटवून दिलं. प्रकाशात रज्जू असेल किंवा निबिड अंधारात रज्जू असेल तर सर्पाचा भ्रम होत नाही. काय शब्द वापरला? पूर्ण प्रकाश आहे आणि पूर्ण अंधार आहे, तिथं भ्रम होत नाही बरं का. का? ते काही दिसतच नाही, काही दिसत नाही. मधला भाग लागतो, मंद अंधकार लागतो. पूर्ण अंधारातही दिसत नाही आणि पूर्ण प्रकाशातही दिसत नाही. निबिड म्हणजे पूर्ण अंधार. रज्जू असेल तर सर्पाचा भ्रम होणार नाही. मंद अंधकारात हा काहीतरी लांबट पदार्थ आहे असे प्रथम रज्जूचे इदम रूपाने सामान्य ज्ञान असेल. इथं काहीतरी इदम म्हणजे हे काहीतरी, याला सामान्य ज्ञान म्हणतात बघा. काहीतरी पडलेलं आहे. दोऱ्या आहे हे पण ज्ञान नाही आणि सर्प हे पण ज्ञान नाही. काहीतरी पडलेलं आहे, काहीतरी आहे, त्या दोरीविषयी सामान्य ज्ञान. मंद अंधकारात हा काहीतरी लांबट पदार्थ आहे असे प्रथम रज्जूचे इदम म्हणजे इदम रूपाने सामान्य ज्ञान असेल आणि ही रज्जू आहे असे विशेष ज्ञान नसेल तर अध्यास होणार नाही. असं आहे. हां, विशेष ज्ञान नसेल तर अध्यास होईल. म्हणजे सामान्य ज्ञान असेल आणि विशेष ज्ञान नसेल तर अध्यास होईल म्हटले बरं का. हां, म्हणजे इथं काहीतरी पडलेलं आहे म्हणजे सामान्य ज्ञान. पण ही रज्जूच आहे असं विशेष ज्ञान नसेल तर अध्यास होतो. एरवी अध्यास होत नाही. म्हणून मंद अंधकार लागतो, मंद अंधकार लागतो. त्याप्रमाणे आत्म्याचे सामान्य ज्ञान असून विशेष रूपाने अज्ञान असेल तरच बंधाचा अध्यास होणे संभवनीय आहे. तोच सिद्धांत इकडे त्यांनी सांगितलं बरं का. आपल्याला आत्म्याचं स्वस्वरूपाचं सामान्य ज्ञान आहे, विशेष ज्ञान आपल्याला नाही. कोणाला ज्ञान आहे? तुम्हाला विचारलं कोणी, तुम्ही विचारला काय सांगता? मी महाराज आहे, मी साहेब आहे. तुम्हाला विचारलं तो कोण आहे? मी सच्चिदानंद स्वरूप, असं कोण म्हणते का? का? ज्ञानच नाही आहे. ज्ञानच नाही ना. आहे ते सामान्य रूपाने आपल्या अंतःकरणात आत्मा राहतो एवढंच माहिती आहे. पण ते आपलं स्वरूप आहे हे विशेष आपल्याला नाही आहे. त्या विशेष स्वरूपाची विषयी अज्ञान आहे असं मागं सांगितलं. म्हणजे आपल्याला भ्रम घडण्याकरता आत्म्याचे सामान्य ज्ञान असून विशेष रूपाने अज्ञान असेल तर बंधाचा अध्यास होणे संभवनीय आहे. पण वेदांत मताप्रमाणे सूर्याचे ठिकाणी ज्याप्रमाणे अंधकार संभवत नाही
त्याप्रमाणे आत्म्याचे ठिकाणी अज्ञान संभवतच नाही. कारण आत्मा ज्ञानरूप म्हणजे प्रकाशरूप आहे आणि अज्ञान तमरूप म्हणजे अंतःकरण रूप आहे. म्हणून त्यांचा परस्पर तेच की अंधकार रूप आहे. तमरूप म्हणजेच अंधकार रूप. म्हणून त्यांचा परस्पर विरोध आहे. अशा स्वयंप्रकाश आत्म्याचे ठिकाणी सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान असे म्हणावे तर आत्मा निर्विशेष म्हणजे सामान्य विशेष भाव रहित आहे. या वेदांत सिद्धांताची हानी करणे होय. त्यानं आपलंच घेऊन आपल्याला शिकवलंय बरं का. त्याचं मत काय त्याने आपल्याला दृष्टांत देऊन सांगितलं बरं का वरच्या. आणि तो दृष्टांत त्यांनी इकडं लावला स्वरूपाकडे लावला. दोरीचं सामान्य ज्ञान असावं लागतं आणि विशेष तर भ्रम होतो. त्यांचं मत आहे वेदांत शास्त्र असं सांगतं आत्मा प्रकाशरूपच आहे. तिथं अज्ञानाचा संभवच नाही, अंधकाराचा संभवच नाही. अंधकार असल्याशिवाय भ्रम होत नाही. आत्मा तर स्वयंप्रकाश आहे. प्रकाश आणि अंधार हे दोन एकत्र राहतील का? राहत नाहीत. मग भ्रम कसा होईल? आणि तुम्ही जर तसं मानत असाल तर तुमचा सिद्धांत खोटा ठरेल असं त्यांनी मत मानलंय बरं का. म्हणजे भ्रम घडण्याकरता काय लागतं? मंद अंधकार लागतो. आत्मा तर ज्ञानस्वरूप आहे, प्रकाश स्वरूप आहे, तो ज्योतिस्वरूप आहे. तिथं अज्ञान अंधार असणं संभव नाही का? मग कसा काय तुम्ही सांगताय अध्यास घडतोय? तिथं अंधारच नाही आहे. तिथं अंधार आणि प्रकाश एकत्र कधीच राहत नाहीत का? राहतात? राहतच नाही. सिद्धांताच्या दृष्टीनं माऊलीनं वर्णन केलंय सूर्याला अंधार माहितीच नाही बरं का. सूर्याला अंधार माहितीच नाही. अंधार कोणाच्या दृष्टीने? आमच्या तुमच्या दृष्टीने आहे. सूर्याच्या दृष्टीने अंधार नाही. अंधार नाही बरं का. कारण त्याला माहितीच नाही. अंधाराला अस्तित्वच नाही. लक्षात ठेवा. आम्ही तुम्ही मानले आम्हा तुम्हाला व्यवहार आहे, पण सूर्याच्या दृष्टीने नाही आहे. म्हणून त्या अंधाराचं सूर्याचं वर्णन करताना वर्णन केले. मग आपण पाहिलं की सूर्याचं डोकं दुखालं. सूर्याचं डोकं दुखालं. मग डोकं दुखाल्यानंतर काय लागतंय? प्रत्येकाचं औषध वेगळं वेगळं आहे बरं का. आमचे ते श्याम महाराज सांगतात आम्हाला वेळेवरती चहा नाही मिळाला की डोकं दुखतंय. चहा पिला की डोकं दुखायचं बंद होतंय. म्हणजे चहा नाही मिळाला तर डोकं दुखायला सुरू होतंय आणि चहा पिला की डोकं दुखतंय. असं प्रत्येकाचं औषध का वेगळं वेगळं आहे. आता सूर्याचं डोकं दुखालं. अश्विनी कुमार वैद्य त्यांनी सांगितलं तुम्ही जगाला फार ताप देताय म्हणले. म्हणजे प्रकाश देताय. या जगाला ताप देऊन 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 तुम्हाला त्रास झालाय, डोकं दुखायले. एकच तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. औषध काय नाही, फक्त विश्रांती. फक्त विश्रांती घेतली तुमचं डोकं दुखायचं बंद होईल. एकमेव औषध विश्रांती. आणि ती विश्रांती अशी घेतली पाहिजे की अंधारामध्ये घेतली पाहिजे म्हणली. कुठे घेतली पाहिजे? अंधारामध्ये घेतली पाहिजे. तुम्ही असं एक ठिकाण बघा, पूर्ण गडद अंधार आहे, तिथं जाऊन थोडी विश्रांती घ्या, तुमचं डोकं दुखायचं बंद होईल. ठीक आहे. आता वैद्यांनी सांगितल्यानंतर सूर्याने कबूल केलं, तुमच्या म्हणण्याप्रमाणे विश्रांती घेतो. आता सूर्य अंधार शोधायला निघाला. सूर्य अंधाराला गे मौलीने वर्णन केले.
काय लोकांनी विचारलं का, काय नाही म्हणले, आमच्या गावात एक डोंगर आहे म्हणले, आणि त्या डोंगरामध्ये गुहा आहे, फार जुनी आहे, फार खोलवर आहे, आजपर्यंत त्या गुहेत कोणी गेलं नाही, अंधारच आहे म्हटले तिथं, तुम्ही तिथं जा आणि विश्रांती घ्या. आजपर्यंत त्या गुहेमध्ये कोणी गेलं नाही, आता सूर्य गेला, अंधार राहील तिथं. हां, असं सिद्धांत मत आहे बरं का. हां, सूर्याच्या दृष्टीने अंधार नाही आहे, तसं स्वरूपाच्या दृष्टीने अंधार नाही, तोच सिद्धांत त्यांनी सांगितला येतं. आत्मा कसा आहे, प्रकाश स्वरूप आहे, तिथं अंधारच नाही आहे. अंधार आणि प्रकाश एकत्र नांदूच शकत नाहीत, असं कधी घडू शकत नाही. हां, खोलीत अर्धा अंधार आहे आणि अर्धा प्रकाश, असं कधी घडलंय? एक असेल तर पूर्ण प्रकाश, नाहीतर पूर्ण अंधार. मग वेदांत मतामध्ये असं वर्णन केले, आत्मा हा प्रकाश स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, आणि अज्ञान तमरूप म्हणजे अंधकार रूप आहे. अज्ञान अंधकार त्याचं स्वरूपच आहे, अंधार, म्हणून त्याचा परस्पर विरोध आहे. अशा स्वयंप्रकाश आत्म्याचे ठिकाणी सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान असे म्हणावे तर आत्मा निर्विशेष आहे. तिथं कुठला विशेषच नाही आहे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. हां, कुठलाही विशेष निशेष निर्विशेष भाव नाहीच आहे, म्हणून तर त्याला काय म्हटले, आत्मा विशेष भावरहित आहे. तिथला कुठलाच तिथं भाव संभवत नाही. सामान्य आणि विशेष असं काहीच म्हणता येत नाही. हां, तिथं बोलताच येत नाही. इथं बोलता येतं सामान्य आहे, विशेष आहे, पण आत्मस्वरूपाच्या बाबतीत सामान्य शब्द वापरता येत नाही आणि विशेषही वापरता येत नाही. म्हणून सामान्य विशेष भावरहित आत्मा आहे. तेव्हा तुम्ही जर या रज्जूच्या संगतीप्रमाणे जर सामान्य ज्ञान आणि विशेष अज्ञान असं जर तुम्ही मानून जर अध्यास मानत असाल तर हे वेदांताच्या दृष्टीने जुळत नाही. तर आमचं मत आहे तिथं कारण अध्यासाचा असंभव आहे, असंभव आहे. हे तर लक्षात ना. हां हां, ते झाडाच्या लक्षात आहे. वरील विवेचनावरून आत्म्याचे ठिकाणी बंधाचा अध्यास होण्यास कारण सामुग्रीपैकी एकही कारण सिद्ध होत नसल्यामुळे आत्म्याचे म्हणजे ब्रह्माचे ठिकाणी बंध अध्यास स्वरूप आहे हे म्हणणे संभवत नाही. प्रत्यक्ष प्रतीत होणारा पदार्थ जर अध्यस्त नसेल तर सत्यच असतो. या नियमाप्रमाणे अहंकारादी संसार अध्यासरूप नसून प्रत्यक्ष प्रतीत होतो, म्हणतो सत्यच आहे. सत्य पदार्थाची केवळ ज्ञानाने निवृत्ती होत नाही, हे सर्व मत संमत आहेच. दुःखरूपी संसाराची निवृत्ती व्हावी ही सर्वांची इच्छा आहे. संसार नामबंध अध्यस्त नाही, म्हणून ब्रह्मज्ञानाने त्याची निवृत्ती होत नाही. अर्थात वेद बोधित कर्मानुष्ठानानेच त्याची निवृत्ती करणे अवश्य आहे. म्हणून ब्रह्मज्ञान प्रतिपादक ग्रंथारंभ निष्फल आहे. काय त्याला सांगायचं आहे, एकंदर बंद संसार सत्य आहे, संसार सत्य आहे. हां, मग ज्ञानाने निवृत्ती कशाची होते, खऱ्याची होते का खोट्याची? खोट्याची. हां, म्हणून ते झाडाला येत रे दसऱ्याचं, ते झाडता आलेत ते. हां, म्हणलं डोक्यात खराटा नाही ना तिथला झाडाचा. एक जण प्रवचनाला गेला आणि प्रवचनाला गेला तो होता
धनगर, त्यानं पाळलं होतं बोकड, आणि ते 4 दिवसापासून बेपत्ता होतं. काय होतं? त्याच्या डोक्यात बोकडच बरं का. माझं बोकड गेलंय, माझं बोकड गेलंय, माझं बोकड गेलंय. लक्ष लागेना. गावात प्रवचन चालू होतं, त्याला वाटलं लक्ष लागेना, थोडंसं प्रवचन ऐकावून प्रवचनाला जाऊन बसला. आणि प्रवचनाला बसल्यानंतर ते प्रवचनकार सांगायला त्याने 2 बोटं केली. हा म्हणजे माझ्या बोकडाला 2 शिंग होती बरं का म्हणाला. काय ह्याच्या डोक्यात बोकड होता ना. त्यांनी 2 शब्द वापरले हो. ब्रह्म आणि माया त्याला सांगायची होती. या जगामध्ये 2 ब्रह्म आणि माया. त्यांना खरंच खरंच म्हणजे माझ्या बोकडाला 2, त्यांनी सांगितलं 4 महावाक्य आहेत असे 4. त्यानं म्हटलं खरंच माझ्या बोकडाला 4 पाय होते. योगायोग जो प्रवचनकार होता त्याला दाढी होती बरं का. ह्यानं विचार केला, हा सांगतोय बरोबर आहे, माझ्या बोकडाला 2 शिंग आहेत, 4 पाय आहेत, आणि या महाराजासारखीच दाढी होती बोकडाला बरं का. तो असं केला की त्यानं मान हलवायचा. यानं विचार केला ही सगळी कोणीच मान हलवणार, हा एकटा मान हलवते. मी याला सांगतेलं सगळं कळायला लागले बरं का. मी 4 दिवस झालं विचारसागराचा पाठ सांगालोय. ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय, 4 महावाक्याचं कुणीच डोकं हलवणार. ह्याला पटलंय बरं का. आणि त्याचं अंतकरण भरून आलं. प्रवचन संपलं आणि तो दर्शनाला आला. या म्हटली, वा मी सांगितलेलं तुम्हाला कळालं? काय कळालं? काय कळलं नाही म्हणे, महाराज तुम्ही 2 बोटं गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या बोकडाला 2 शिंग होती. 4 बोटं गेल्यानंतर मला कळलं माझ्या बोकडाला 4 पाय होते, आणि तुमच्यासारखीच माझ्या बोकडाला दाढी होती. तुम्हाला बघितल्यानंतर मला बोकडाचीच आठवण आली. तसं पण घरातून इथं काहीतरी घेऊन येतोय. हे सांग हो 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 तुम्ही सांगत होता तेच आहे, बरोबर आहे. आम्ही सांगितलं ह्यांना कळालं, असं होऊ नये बरं का. नाही कधी कधी माणसं घाईत येतात ना, विचारत येतात. ते गुरुवारी महाराज गमतीनं सांगायचे, एक गावचे सरपंच सकाळी फिरायला निघाले. पहाटेच्या वेळेला फिरायला निघाले, आणि आता फिरायला निघाले त्याला अंधार होता, थंडीचे दिवस होते. अंगावरती शाल घेतली आणि निघाले. थोडा सुद्धा अंधार ओसरत आला, थोडा प्रकाश दिसायला लागला. अनेकांनी पाहिलं सरपंच आज निघालीत फिरायला, पण अंगावरती सरपंचाच्या साडी होती. काय होती? का अंधारात साडी घेतली का शाल घेतली त्याला कळालंच नाही. साडी घेतली का शाल घेतली कळालंच नाही. सगळेजण बघितले, पण सरपंचाला बोलायचं कसं? मोठा माणूस ना गावचा. एकाने धैर्य केलं, का हो अण्णा फिरायला निघालाय, आज फार घाई झालेली दिसते म्हटले. एवढी घाई झाली तुम्हाला घाईमध्ये शाल घ्यावी का साडी घ्यावी कळालं नाही. बघतो हो, अरे हो, मग त्याला कळालं बरं का. हे कशा करतात दृष्टांगाचे? डोक्यातला एक विचार, हा दृष्टांताचा दुसरा बाजू आहे. प्रपंचामध्ये रंगलेल्या माणसाला अंगावरती शाल घेतली का साडी घेतलेली कळत नाही. जर भगवंताच्या भजनामध्ये रंगलेल्या माणसाला काय कळेल का? पांडुरंगी मन रंगले, इथं दृष्टांत महाराज सांगायचे. गोविंदाचे प्रपंचामध्ये रंगलेला माणूस सुद्धा देहभान विवर्जित होतो. त्याच न्यायाने भगवंताच्या भजनामध्ये रंगलेला सुद्धा माणूस त्याच पद्धतीने होतो. ही दुसरी बाजू. आणि आपल्या दुसरी बाजू काय, एखादा विचार त्याच्या डोक्यात आहे, तोच विचार करून माणूस बाहेर येतो. म्हणून एक दृष्टांत अनेक बाजूनं लावता येतो बरं का. फक्त लावणाऱ्याला ते तेवढं समजलं पाहिजे. तात्पर्य यांनी विचार प्रगट केलेला आहे की कारणाचा अध्यास घडण्याकरता मंद म्हणजे सामान्य ज्ञान लागतं आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान लागतं.
पण आत्मस्वरूपाचा विचार केला तर तो ज्ञानस्वरूप आहे, तो प्रकाश स्वरूप आहे. तिथं अंधाराचा अभाव आहे. म्हणून तिथं सामान्य आणि विशेष हा भावच निर्माण होत नाही. सामान्य विशेष जर भावच निर्माण होत नाही तर अध्यास घडेल कसा? अध्यास घडेल कसा? म्हणून वरील विवेचनावरून आत्म्याचे ठिकाणी बंधाचा अध्यास होण्यास कारण सामुग्रीपैकी एकही कारण सिद्ध होत नसल्यामुळे आत्म्याचे नाम ब्रह्माचे ठिकाणी बंध अध्यासरूप आहे म्हणणे संभवत नाही. संभवत नाही. प्रत्यक्ष प्रतीत होणारा पदार्थ जर अध्यस्त नसेल तर सत्य असतो. बरं का? म्हणजे प्रत्यक्ष त्या पदार्थ आपल्याला जो प्रतीतीला येतो तो पदार्थ जर तुम्ही त्याला अध्यस्त नाही मानलं तर तो सत्य ठरला ना. सत्य ठरला, सत्य असतो. या नियमाप्रमाणे अहंकारादी संसार अध्यास रूप नसून प्रत्यक्ष प्रतीत होतो. आपल्याला संसार दिसतो का देव दिसतो? आता सगळं ब्रह्मच आहे की नाही? आपल्याला आपली बायको कधी ब्रह्म दिसते का? नाहीच आहे. दिसते का कधी? दिसतच नाही ना. मग ती बायको रूपाने दिसते कधी? मग तुम्ही बायकोला सत्य मानता का तिथं ब्रह्म सत्य मानता? अनुभवाचा दृष्टांत दिला तुम्हाला. बरोबर आहे ना? असं तिथेही ऐकायला आलंय. काहीतरी संबंध असेल तुझे मागची ओळख असेल ना. हां, आपल्याला जो पदार्थ दिसतो आम्ही त्याला सत्य म्हणतो का सत्य म्हणतो? सत्यच म्हणतो. मग संसार जर सत्य आहे तुम्ही त्याला अध्यस्त कसा म्हणता? अध्यस्त कसं म्हणता? मग तो जर सत्य आहे तर कारणाविषयी अज्ञान मानायची गरजच नाही ना. अध्यस्ताने अधिष्ठान भाव नाहीच म्हणतोय तो. अध्यस्ताने अधिष्ठान भाव नाहीच आहे. हां, आत्मा अधिष्ठान आणि प्रपंच अध्यस्त. तो म्हणतो नाही प्रपंचच सत्य आहे, तिथं अध्यस्त संभवतच नाही आहे. अध्यस्त संभवतच नाही आहे. तेव्हा आपल्याला भ्रम घडणं असंभवनीय आहे. या नियमाप्रमाणे अहंकारादी संसार अध्यासरूप नसून प्रत्यक्ष प्रतीत होतो म्हणतो सत्यच आहे. हे जवळजवळ आपल्याला पाहायला गेलं तर आपल्या अनुभवाचंच आहे. आपल्याला अनुभवच आहे. हां, आता आपल्याला थोडेसे संस्कार आहेत म्हणून आपण मान्य करतो. आपण इतराला सांग म्हणून लोक म्हणतात देव नाही, देव नाही. असता तर दिसला असता. ज्यांना दिसला ते मला तापा मारतात हे लोक. नाहीच तरी दिसेल कुठं म्हणतात ते. हां, हे म्हणा आम्हाला देव दिसला. अरे देव नाही तर दिसेल कुठे म्हणतात. बरं दिसला तर दाखवा. दाखवता येत नाही का? दाखवता येतो? दाखवण्याची ती वस्तूच नाही आहे. पण तेवढी समजून घेणाऱ्या माणसाच्या समोरची माणसाची अक्कलच नाही ना. मग तिथं जास्त डोकं लढवायचं नाही. तो म्हणतो तेच बरोबर आहे. खरंच जगात देव नाही, तूच देव म्हणायचं. तूच एवढं तर मानशील का नाही म्हणायचं. ती माणसं मानत नाही ना. ते म्हणतात देव नाहीच आहे. आपण सांगितलं देव मानू नको, पण तू तरी स्वतःला तरी देव मान. स्वतःला सुद्धा माणसं देव मानायला तयार नाहीत. स्वतःला ते म्हणते मी मनुष्य आहे. खाओ पिओ मजा करण्याकरता आपल्याला जन्माला आलो आपण. हां, दुसरं काय? देव वगैरे काय नाही म्हणतो. हां, का अनुभवाचा तो विचार नाही सध्या. बरं अनुभवाने पटवून घ्यावं म्हटलं तर तेवढी ऐकण्याकरता जेवढी बुद्धीची ग्रहण शक्ती पाहिजे तेवढी नाही आहे. नाही आहे.
काही अशा माणसाला सांगून परिणाम होणार नाही बरं का, काही होणार नाही, लक्षात ठेवा. महाराज म्हणायचे किती मूर्ख एकत्र केल्यानंतर एक शहाणा होईल हो. किती मूर्ख एकत्र केल्यानंतर एक शहाणा कधी होईल? होऊ शकत नाही, शक्यच नाही. अनेक मूर्ख एकत्र केल्यानंतर एक शहाणा कधी होऊ शकत नाही, लक्षात ठेवा, होऊ शकत नाही. तसं किती लोकांना तुम्ही जरी सांगण्याचा प्रयत्न कराल त्यांना ते पटत नाही का. वर्णन केले आज दिसणाऱ्या पदार्थाविषयी सत्यत्वाची भ्रांती आपल्याला झालेली आहे, पण ती भ्रांती मानायला जीव तयार नाही आहे. आणि त्याच स्वभावाला धरून पूर्वपक्षांनी मत मांडलेलं आहे. त्या स्वभावाला धरूनच पूर्वपक्षांनी मत मांडलेलं आहे बरं का. म्हणून जवळजवळ हे आपल्याला पटतंच पटतंच. कारण दादा महाराजांनी असं लिहून ठेवलेलं आहे, कितीही वेदांत शास्त्राचा अभ्यास करणारा जरी आज विद्वान असला, ब्रह्मसत्य जगन्मिथ्य मिथ्यात्व असा सिद्धांताचा सतत अभ्यास जरी करणारा असला तरीही दिसणाऱ्या जगताला मिथ्या म्हणण्याकरता धैर्य होत नाही, असं दादा महाराजांनी लिहून ठेवलंय. कोण? अभ्यास करणाऱ्याचं वर्णन केलंय, ज्याला संस्कार नाही त्याचा काय संबंधच नाही. कितीही हा अभ्यास जरी तो करून अनेक लोकांना सांगत असला तर शेवटी त्या निश्चयाला येण्याकरता शेवटी गडबडतंच मन. धैर्य होत नाही. सोपं नाही ते, लक्षात ठेवा. फार त्याला बुद्धीची मागचं संचित लागतं, फार जबरदस्त लागतं बरं का. होत नाही ते एवढं, पण आपल्याला समजून घ्यायला काय हरकत नाही. समजून घ्यायला काय, काही गोष्टीत समजुतीचा बदल करायचा आहे बरं का. समजुतीचा. आज व्यवहारामध्ये गोष्टी बदलत नाहीत, समजूत बदलली जाते. समजूत बदलून व्यवहार केला जातो, लक्षात ठेवा. व्यक्ती बदलत नाही का, बदलते? फक्त समजूत बदलायची असते. समज आता तुझं लग्न झालंय, आता कसं वागलं पाहिजे? समजुतीनं वागलं पाहिजे. याच्या अगोदर कसंही वागलं असतं तरी चाललं असतं. लग्न झालं म्हणून काय आपला त्वचेचा रंग बदललाय? काय बदल झाला सांगा बघू? काय वरपंगाने काहीच बदल नाही, लक्षात ठेवा. फक्त बदल झालाय तो समजुतीचा बदल झालाय, समजुतीचाच. जर व्यवहारामध्ये जर समजुतीने बदल होतो तर परमार्थात सुद्धा समजुतीनेच बदल करायचा आहे. मी देह नसून मी देव आहे असं समजुतीनंच बदल करायचा आहे. मी देव झालो म्हणजे काय, आपलं पोटाचं काम थांबणार नाही. आपल्याला स्वस्वरूपाचं अज्ञान निवृत्त झालं आणि स्वस्वरूपाचा आपल्याला अनुभव आला म्हणून उद्यापासून भूक लागणार नाही असं काय घडणार आहे? ताण लागणार नाही असं काय घडणार आहे? काय घडणार नाही. व्यवहार व्हायचे ते होणारच आहेत. फक्त एवढाच आहे, कुठल्या कर्माविषयी कुठल्या कार्याविषयी तुमच्या जीवनात तादात्म्य राहणार नाही. तादात्म्य राहणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून फक्त समजुतीत बदल करून घ्यायचा आणि ते बदल करण्याकरता तेवढी बुद्धीची धारणा तयार झाली पाहिजे. म्हणजे शुद्ध बुद्धी जाणे, अशुद्ध बुद्धी न जाणे. शुद्ध बुद्धी तेवढ्याच योग्यतेचा तो पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून तर चांगदेवाला ज्ञानोबांनी पहिला आशीर्वाद दिला, अरे तुझ्यासारखा मला कोरा शिष्य भेटला हे माझं भाग्य आहे. का? कोऱ्या पाटीवरती चांगलं उडतंय. आमच्या पाट्या कोऱ्या नाही, सगळ्या गिजबुटून आलेत अनेक जन्मातून. पाटी कोरी असल्याबरोबर 65 शब्दाचा परिणाम झाला. आमच्या पाटीवरती एवढे लिहिले 65,000 जरी शब्द सांगितले तरी एकही शब्द आपल्या पाठीवरती उठायचा नाही. का कोरीच नाही ना, का कोरी पाटी.
आता पाटी नाही शाळेला काय आहे? नाहीच, पाटीच रे. नाही तो कालांतराने पोरांना पाटी म्हणजे काय कळणारच नाही. पाटी म्हणजे काय कळणारच नाही. हां, म्हणून सत्यत्वाची बुद्धी आहे बरं का आपली. आणि त्या सत्यत्वाच्या बुद्धीला धरूनच पूर्वपक्षाने मत इथं मांडलेलं आहे. म्हणून सत्य पदार्थाची तो सत्यच आहे, प्रत्यक्ष प्रतीत होतो म्हणून तो सत्यच आहे. सत्य पदार्थाची केवळ ज्ञानाने निवृत्ती होत नाही. हां, खोट्या पदार्थाची ज्ञानाने निवृत्ती होते. हा सर्वांच्या मताने ठरलेलं आहे. हे सर्व संमत आहे, इथं कोणाचाही नकार नाही. दुःखरूपी संसाराची निवृत्ती व्हावी ही सर्वांची इच्छा आहे. सर्व संसार म्हणजे बंद अध्यस्त नाही ना, म्हणून ब्रह्मज्ञानाने त्याची निवृत्ती होत नाही. बरं का? हां, तुम्ही सांगता की प्रत्येकाला इच्छा आहे या दुःखरूपी संसाराची निवृत्ती व्हावी, पण आमचं मत आहे हां तो सत्य आहे ना. मग सत्याची ज्ञानाने निवृत्ती होत नसल्यामुळं आज कोणाला ब्रह्मज्ञानाची गरज नाही. ब्रह्मज्ञानाने त्याची निवृत्तीच होत नाही. अर्थात वेद बोधित कर्मानुष्ठानाने त्याची निवृत्ती करणे अवश्य आहे. म्हणून ब्रह्मज्ञान प्रतिपादक ग्रंथारंभ निष्फल आहे. त्यानं दुसरा प्रश्न निर्माण केला. हां, तो म्हणतो तो पदार्थ संसार सत्यच आहे आणि सत्य पदार्थाची निवृत्ती ज्ञानाने होत नाही, असत्य पदार्थाची निवृत्ती होते. मग सत्य पदार्थाची निवृत्ती कशाने होते? कर्माने होते. मग त्याने पुन्हा कर्माचा विचार मांडला बरं का. हां, त्याने पुन्हा कर्माचा विचार मांडलेला आहे. म्हणून ब्रह्मज्ञान प्रतिपादक ग्रंथारंभ निष्फल. म्हणून तुमचा जो आज तुम्ही ग्रंथाच्या आरंभाला जे वर्णन करता आज, हे आमच्या मताने इथं हे जुळत नाही, म्हणून तुमचा ग्रंथाचा आरंभ निष्फल आहे. तेव्हा उद्यापासून पाठाला येऊ नका. हां, एवढं कामं धंदे सोडून वेळ काढून धावपळ करून कशा करता? निष्फळ ग्रंथच निष्फळ आहे तर ऐकता कशाला? ऐकून काय फल मिळणार आहे का? याला फलच नाही. याला फलच नाही, लक्षात ठेवा. म्हणून हाच विचार घेऊन त्यांनी पुन्हा त्या विचाराला बळकट विचार म्हणून पुढे विचार प्रगट केला. कर्म हेच मोक्षप्राप्तीचे साधन आहे. मोक्षप्राप्तीचे साधन आहे. पुन्हा त्याने कारण सत्य लक्षात ठेवा, प्रपंच सत्य आहे आणि सत्याची निवृत्ती ज्ञानाने होत नाही. मग सत्याची निवृत्ती करण्याकरता तेव्हा ते कर्म केलं पाहिजे, कर्माचं अनुष्ठान केलं पाहिजे. आणि कर्माचं अनुष्ठान केलं की मग त्याची निवृत्ती होते. मग त्यानंतर मिळणारा तो मोक्ष, तो मोक्ष तो कर्माने मिळतो, तो ज्ञानाने मिळत नाही. म्हणून कर्म हेच मोक्षप्राप्तीचे साधन असं त्यांनी पुढं विचार मांडलेला आहे. इथंच थांबायचं आपल्याला, बरं का. म्हणजे जास्त डोक्याला ताण नको, थोडंसं ऐकू दे थोड्या वेळामध्ये. याचा थोडा विचार सांगू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू साखरे.